आता विश्वजित डब्बा घेऊन आला होता. तू रे जेवले की जेवला का? शुभ सकाळ मंडळी. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि वातावरण एकदम मस्त झालेलं आहे. सगळीकडे हिरवळ फुटायला चालू झालेली आहे. आठवडाभर कंटिन्यू पाऊस आहे आणि एकदम मस्त फ्रेश हवा, एकदम भारी भारी वाटायला लागली. सध्या पेरणीचे दिवस आता सुरुवात होतील, परंतु सकाळचं वातावरण एकदम फ्रेश झालं आहे. बघा, एक नंबर एकदम भारी भारी वातावरण झालेलं आहे. धुकं पडलेलं आहे आणि घास पण बघा कसा फुटला आहे. इथं मस्त वातावरण वाटतंय सकाळचं एकदम फ्रेश. पेरणी यंत्र स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. या इथं गंजलंय पण, कारण जुनं झालेलं आहे हे. नळ्या ह्या पण बदलून घ्यायच्या आहेत यावेळेस. सर्व्हिसिंग याची थोडीशी केली की मग हे पेरणी यंत्र व्यवस्थित चालतंय. गावात कृषी अधिकारी आलेले आहेत, कृषी सहाय्यक आलेले आहेत आणि सोयाबीनची बीज प्रक्रिया कशी करायची हे सर्व शेतकऱ्याला समजावून सांगत आहेत. शिवाय जे बी आपण घरचं वापरायचं असेल तर त्याची उगवण क्षमता कशी आहे किंवा कशा पद्धतीनं बघायची हे या ठिकाणी समजावून सांगत आहेत. टी व्ही बिघडलेला आहे, त्याच्यामुळे नीट करण्यासाठी आलेले आहेत. हे जी पट्टी आहे इथं आंबे लावायचे आहेत, परंतु इतकी घाण झालेली आहे कारण पाऊस पण चालू झाला आणि पुढे इथली निगाच करता आलं नाही. आता बघूयात आता कुळवाने हे जातंय का आणि नंतर वेचून घेता येईल. आणि जर नाही गेलं तर मग ह्याला दुसरा काहीतरी पर्याय करावा लागेल. तर हे अशा प्रकारे गवत जे आहे तर एक ठिकाणी असं गोळा केलेला आहे. आता हे जाळून टाकायचं आणि ह्या ठिकाणी पंजी एकदा मारायची म्हणजे कुळव पुन्हा खोल जातो आणि पुन्हा हे राहिलेलं जे आहे ते वेचून घ्यायला येतं आहे. आता ह्याच्यावरची जी पट्टी आहे तर त्या ठिकाणी कुळवून घेऊ. भाकरी घेऊन आला का? डब्बा विश्वजित डब्बा घेऊन आलाय. आधी तू जेवला का? तू रे जेवले की जेवला का? मग आता सायकल आणलं ना का? काय म्हणला दादू? काय म्हणला? होय, कोणाने दिसतंय म्हटलं त्यानं? कोणता बिरुदेव? IPS बिरुदेव डोने होय. त्यांच्यासारखं दिसतंय का? ते पण IPS होते होय रे. बघू इकडं, दिसतंय तसंच दिसतंय. आता विश्वजित डब्बा घेऊन आला होता आणि मी आता जेवण करतो, नंतर राहिलेलं कुळवायचं. आता हे पट्टी झालेली आहे आणि ऊन भरपूर कडक असल्यामुळं
लगेच तण जळून चाललंय आणि रान काळंभोर दिसायला लागले. आधी हिरवं होतं, आता लगेच काळंभोर दिसतंय. सकाळी बिर्याणी बनवली होती, तीच आता घेऊन आलेत. आणि गाडी कुठं काक्रमधून आणला हो? काय काय आणले? आम्ही म्हटलं कुठं लागा गाडीवर जाऊन एवढी एवढी पोरं. चला इथे गाडी भारी. ₹50 किती आणलं बाजार? 400 कशाची आहे रे जयंती आज? किती तारीख आहे आज? 21. पट्टी जमा केला का? नाव केलं स्पीकर. नाच की. तर अशा प्रकारे लहान मुलांनी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती गावामध्ये साजरी केली. एन्जॉय केला, थोडंसं म्हणजे आनंद वाटला. तेवढंच म्हणजे नाद आहे आणि नाद त्यांनी पूर्ण केला. लहान मुलांनी छोटीशी पट्टी गोळा करून त्या पद्धतीनं अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली. एक आनंदाने उत्साहाने साजरी केली. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.